श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या व्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर। माऊली तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना। मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे शिष्य चोळप्पा महाराज यांची खरी माहिती सांगणार आहे। चोळप्पांनी अशी काय चूक केली की स्वामी त्यांना वाचवू शकले नाहीत। स्वामींना आपल्या सर्व शिष्यांचे भविष्य माहित असते, त्यानुसार त्यांना चोळप्पाचेही भविष्य माहित होते। चोळप्पा महाराज हे इसवी सन 1877 मध्ये अश्विन शुद्ध नवमीला परलोकात गेले आणि त्यानंतर 6 महिन्यांनी स्वामींचेही निर्वाण झाले। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट जीवन चरित्रात भक्त चोळप्पा महाराजांचे चरित्र खूप महत्त्वाचे आहे। स्वामींनी स्वतः सांगितले आहे की चोळप्पा माझा 7 जन्मीचा सोबती आहे। त्यामुळे जेव्हा स्वामी प्रथम अक्कलकोटात आले तेव्हा चोळप्पांच्या घरी जेवले आणि पहिल्यांदा चोळप्पांना भेटल्यावर ते त्यांना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, 7 जन्माची साथ आहे आपली। किती पुण्यवान असतील चोळप्पा महाराज। स्वामींच्या प्रत्येक अवतार कार्यात त्यांच्यासोबत जन्म घेतील। ज्या दिवशी चोळप्पा परलोकी गेले त्या दिवशी स्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती। चोळप्पांची संग सुटली होती, त्यामुळे स्वामींना तो वियोग सहन होत नव्हता। 7 जन्माचा सांगाती गेला असे ते सर्वांना सांगत होते। चोळप्पा महाराज जरी स्वामींचा 7 जन्माचा सांगाती होता तरी परमेश्वर रूपी असलेले श्री स्वामी समर्थ त्यांचे विधिलिखित बदलू शकत नव्हते। खरं तर परमेश्वराला सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। परमेश्वर फार तर जन्म मृत्यू पुढे मागे करू शकतो। तर चोळप्पा एकदा त्यांच्या घरासमोर स्वामींच्या समाधीसाठी खड्डा खांदत होते तेव्हा स्वामी म्हणाले, चोळ्या त्यात आधी तुला घालीन आणि मग मी जाईन। शेवटी ते परमेश्वराचे शब्द ते तसेच खरे ठरले। त्यावेळी झाले असे की चोळप्पा महाराज आणि स्वामी मनूरला गेले होते आणि तिथून परतायची चोळप्पा महाराजांना खूप घाई झाली होती। ते स्वामींना सारखं म्हणत होते, परत जाऊ। तेव्हा स्वामी म्हणाले, चोळ्या मनूरच्या वाटेने खूप काटेकुटे आहेत, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ। पण त्यावेळी स्वामींच्या सूचनेचा इशारा चोळप्पांना समजला नाही। बऱ्याचदा असे व्हायचे की स्वामींचे कोड्यात बोललेले आणि संकटाची चाहूल देणे हे कुठल्याही स्वामी भक्तांना न उमगता फक्त चोळप्पा महाराजांना समजायचे। पण त्यावेळी असे काहीही झाले नाही। त्यावेळी मनूरला पटकीची साथ होती। याची लागण चोळप्पा महाराजांना झाली आणि तापही खूप आला होता, परंतु दयाधन स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला होता। महामारीमुळे त्यांची होणारी तडफड स्वामींना बघवेना, त्यामुळे श्री स्वामींना अक्कलकोटात आणि दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध नवमीस सन 1877 रोजी चोळप्पा महाराजांचे निधन झाले। चोळप्पा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अखेरच्या क्षणी मुकला, पण बाळप्पांनी स्वामींचे श्रीचरण तीर्थ अखेरच्या क्षणी चोळप्पांच्या मुखात घातले। पण ज्याची त्याची कर्मगती असते। चोळप्पा स्वामींचे इतके असीम भक्त असून स्वामींच्या दर्शनाला अखेरच्या क्षणी मुकले। त्यामुळं ज्या गोष्टी विधिलिखित आहेत त्या होणारच, त्याला आपण काहीही बदलू शकतच नाही। तो स्वामींना नाही, कोणत्याच देवाला त्याचा अधिकार नाही। स्वामी भक्ती करा आणि संकटातून मुक्त व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ।